हा हॅलो. का रे आता फोन उचलायला दुखतंय वैर तुझं वैर? उचललाय मी तुमचा कॉल. उचलला वे तुझ्या किरडीचा बांब उचलला तुझ्या. तुला न्यायला चांगला मसन वाट्यात अख्ख माझं वाटोळं केलं वैर संसाराचं. जरा चांगलं बोला की सकाळ सकाळी. चांगलं बोला म्हणजे तुला काय चांगलं बोलायचंय रे? अख्ख माझ्या नवऱ्याला घरदारी काय लावलं, वावारी काय लावलं, आणि तू शेअर मार्केटिंग करतोय वय. कशाचं तुझ्या आईच्या गांडीचं शेअर मार्केटिंग करतोय वय तू? अहो एक लक्षात घ्या मॅडम, पहिल्यान थोडं जात असतं शेअर मॅडम मार्केट म्हणू नको मध्ये. तू, कुत्र्या मला मॅडम म्हणू नको. तुझी लायकी नाही कुत्र्या मॅडम म्हणायची. माझा भोळा बाबडा तुला गरीब नवरा दिसला आणि तू लुटला वय रे माझ्या नवऱ्याला. अहो शेअर मार्केट मध्ये पहिल्यान पैसा जात असतो. काय जात असतो? कसला शेअर मार्केटिंगचा पैसा जात असतो? तुझा तू किती कमवून बसलाय शेअर मार्केटिंग मध्ये? अहो माझ्याकडे पहिलं बैलगाडी होती, आता माझ्याकडे BMW गाडी. कुत्र्या मला ती सांगू नको. BMW हाण नाही तर तसली BMW हाण तू. माझ्या नवऱ्याचा अख्खा घरदारी काय लावलं, जमीन जमला लावलं, पैशाची लालीच दाखवली आणि अख्खं लुबाडलं वैर माझ्या नवऱ्याला. सगळ्याला गिराईक बघितलं माझ्या नवऱ्याने. आता बायका पोरांना बी गिराईक बघायचं राहिलंय तुझ्या नादानी. अहो ऐकून घ्या, शेअर मार्केट मध्ये पहिला काय लॉस होत ऐकायचंय असतो. तुझं भाड्यासारखं? तुझं काय ऐकायचंय? नवरा कुठं जातोय तुझ्या विश्वासावर नवरा सोडला की तुम्हाला लुबाडला वैर माझ्या नवऱ्याला. खोलीचं भाडं भरायचंय कोण? तुझं आई का बाप येऊन भरायची वैर? अहो पहिल्यान शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यावर खोली भाडं भरावं लागत असतं. तू का नाही गुंतवणूक करून माझ्या नवऱ्याला दिला कमवून? तू कशाला माझ्या नवऱ्याला घरदारी काय लावलं, जमीन जुमलाई काय लावली? अहो पहिल्यान मी पण गुंतवणूकच केली ना. आता माझ्याकडे विचार करा ना, गाडी बंगला BMW सगळे माझ्याकडे. आता कुत्र्या तो हे का ना, अगोदर घरदार इकायची, जमीन जुमला इकायचं, फुटपाथवर यायचं, मग तू पैसा कमवायचा का? मेल्यावर पैसे येतात तुझं शेअर मार्केटिंगचं? नाही नाही 100% पैसे येणार. तुमच्या नवऱ्याला मी सांगून ठेवलेले 100% पैसे येणार. 100%. आता त्याच्या जमिनीला तू गिरायक बघितलं, घराला बघितलं, वावराला बघितलं, साऱ्याला बघितलं. आता त्याच्या बायकोला आणि पोराला बघ गिरायक म्हणजे तुझं भागल. अहो त्यांना मी पहिलंच सांगून ठेवलेलं आहे, शेअर मार्केट मध्ये जर तुम्हाला टॉप लेवलला यायचं असेल तर तुम्हाला अगोदर सगळं विकावं लागतं. आता काय भाडकाव तू शेअर मार्केटिंग करतोय कुत्र्या लोकांच्या संसाराचं वाटोळं करून. तुझं एक ना आणि लोकाला मोठं कर. ना तर तुझ्याकडं लय होत असलं पैसा ठेवाय जागा नसेल तर गोरगरिबांना वाट की तुला शेअर मार्केटिंग करून कमावणारा कुत्रा भाडकाव. माझ्या अख्ख्या संसाराचं वाटोळं केलं. आता काय कुत्र्या तुझ्या घरी पोरं आणि मी येणार आहे. आता माझी पोरं घेऊन तुझ्या घरी जाणार आहे. अहो मी पण पहिल्यांदा शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना सगळं विकलं होतं. आज कुठे बघा ना मी. तू कुठं बी असू दे, तू वर मसनात असू दे, नाही तर वर तिकडे ढगात असू दे, नाही तर चंद्रावर असू दे. मला तुझ्या संसारात काय चाललंय ते बघायचं नाही कुत्र्या. मी आलती का तुझ्या संसारात? माझा नवरा आलता का चमच्या ढवळायला? तू कशाला माझ्या नवऱ्याला नाही तिचं करायला लावलं मला ते सांग. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका. 6 महिन्यामध्ये तुम्ही एकदम टॉप टेन्शन लेवलला घ्यायचं जाता. राहिलंय का? नाही आता टेन्शन घ्यायचं राहिलंय का? आता तू त्याच्या बायकोला आणि पोरांना बघ गिराईक म्हणजे तुझं भागल. अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही 6 महिन्यात करोडपती काय होता. 6 बोलतो? महिन्यात. टेन्शन घेऊ नको कुत्र्या. मेल्यावर करोडपती व्हायचा. तू किती करोडपती झाला लोकांना लुबडून व्हाय रे? अहो माझ्याकडे विचार करा ना. पहिलं काय होतं माझ्याकडे? बैलगाडी होती. आज माझ्याकडे BMW कार आहे, बंगला आहे. मग हेड तू तुझी बायका पोरं घेईन ना. मग तेच घेऊन तू इकून सगळा झाला ना मोकळा. तुझा लक लाभला ना ते. तू आता करोडपती झाला. पण माझ्या नवऱ्याला रोडपती केला ना तो. आता माझा नवरा रोडवर आलाय, रस्त्यावर. आता कुठं काय तुझ्या घरी येऊन राहू का आता? अहो मॅडम तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुमचा टेन्शन घेऊ नवरा नका. काय राहिलं टेन्शन घ्यायचं? तुझं नाव तिथं लावून तुझ्या पायात पोरांचा बी जीव देणार आहे, माझा बी जीव घेणार आहे. तुझं शेअर मार्केटिंग तुझ्या ढुंगणात न पाडते बाहेर का नाही बघ. पाडक्याव तू माझ्या सगळ्या वाटोळं केलं वैर संसाराचं. अहो 6 महिन्यात तुमचा नवरा करोडपती नाही झाला तर आपल्याला म्हणा तुम्ही. हा मग दे. माझं गेलेलं घरदार ते माझं घेऊन दे तू. मला जी जमीन इकलेली नवऱ्याने ती जमीन घेऊन दे. माझं ऐकाना वाटोळं झालं. माझं सारं डागडागीने मोडलंय त्या शेअर मार्केटिंग पाय. माझा नवरा होता तसा तो पहिला करून दे, ना तर तुझ्या दारात येऊन जीव दिला आता. अहो मॅडम तुम्ही शेअर मार्केटला हलक्यात घेऊ नका. कुत्र्या म्हणू नका. हलक्यात घेऊ नको. तू झाला करोडपती. माझ्या नवऱ्याला केला वैर रोडपती. बरे भाडकाव. अहो तुमच्या नवऱ्याने मी पहिलंच सांगितलंय जर तुम्हाला. माझा नवरा आलता का तुझ्याकडं? माझा नवरा आलता का तुझ्याकडे पैसे भरायला? आलता का? तू सांग. ऐका ना तुम्ही, शेअर मार्केट मध्ये जर तुम्हाला टॉप लेवलला जायचं असेल ना तर अगोदर सगळं विकावं लागतं मला नाही माणसाला. जायचं. मला टॉप लेवलला नाही जायचं. मला चटणी भाकरी खाऊनच कष्ट करून करायचंय. तुझ्यासारखा माधुरच्यात कुत्र्या लोकांकडून पैसा लुबडून टॉप लेवलला नाही जायचं मला. अहो तुम्ही शेअर मार्केटला थोडं समजून घ्या मॅडम. शेअर मार्केटिंग कसली शेअर मार्केटिंग? तू मॅडम बोलतो या तिकडे शेअर मार्केटिंग बाया फसवणाऱ्या मॅडम बोल. मला मॅडम नको बोलू तू. मग तुम्हाला काय मावशी म्हणावं का? मावशी म्हणू का? तुला चपलाने हानील तुझं थोबाड तू माझ्या समोर याचा. भाड्या तिथनं लय वाटा करू नकोस तू. अहो शेअर मार्केटला तुम्ही हलक्यात कसं घ्यायला लागलात बरं? मला हेच समजा ना. अरे तू हलक्यात घे, नाही तर वरक्यात घे, नाही तर डोक्यावर घे, हे नाही तर तुझं घरदार त्याच्या मागं लावतो. शेअर मार्केटिंग मध्ये बघा मॅडम, माझं वाटतं केलेलं ते भरून देतो.
हे तुमचं बोलणं बरोबर नाही, मला पटाय नाही, हे मी कॉल ठेवतो. तू ठेवतो नाही, तू माझी सोय लाव. माझं घरदार गेलेलं तुझ्या पायात दे, माझं जमीन जमला दे. मी काय तुझ्या घरी येऊन राहू का आता? अहो बरं? तुम्ही तू झालं- टेन्शन घेऊ अरे नका. आम्हाला लुबडून तू करोडपती झाला ना, माझ्या नवऱ्याला रोडवर काढला. वैर वरे तुम्ही भाड्या तू मला टेन्शन- लागला वय आता. आता दुखतंय काय तुला बोलाय माझ्या संग? तुम्ही वैर टेन्शन घेऊ नका मॅडम, तुम्ही 6 महिन्यात कशाचं करोडपती टेन्शन fix. घ्यायचं नाही. नाही नाही 6 महिन्यात आलं तू, 6 महिन्यात नाही, मला 2च महिन्यात तू करोडपती माझ्या नवऱ्याला करणार होता. तू लुबडून झाला मोठा ना, आम्हाला केलं मोकळं. अहो 2 महिने लागता एका दिवस 4 महिने पण लागू शकतात. हे मी त्यांना तू अगोदर कुठे सांगितलं मला होतं. सांग. नाही नाही तू कुठे मला सांग, मी तिथे येते. तू अहो कुठे मी सांग आता मला आता तू. मुंबईला आहे हा, 7 मी स्टार मुंबईत हॉटेलमध्ये. आहे. तू ऐका मुंबईत ना, राहा नाही तर तिकडे दिल्लीत राहा, मला तिथे यायचंय. मला तुझं बाकीचं काय घेणं देणं सांगू नका. माझ्या पोरांची आणि माझी सोय लावायची तू, नाही तर तुझ्या दारात येऊन जीव देते का नाही बघ आता. अहो 7 स्टार हॉटेलमध्ये मी सध्याला मुंबईला. तू स्टार मध्ये बस, नाही तर एखाद्या गो मध्ये बस. मला भाड्या त्याचं सांगू नको तू. माझ्या पुरता बोल. माझ्या नवऱ्याचं तू वाटतं केलं आणि सांगतो वैर मी करोडपती झाली. भाड्या तुला कडेला जाईल का वैर तुझं? अहो, मग कुठं वाटलं पैसे नाही. लुबाडतोय, शेअर मार्केटिंग अहो, करतोय तू. तुमच्या नवऱ्याकडे लय दिमाग आहे शेअर मार्केटचा. तुम्ही बघा तो 6 माझ्या महिन्यात तुम्हाला नवऱ्याचा करोडपती होऊन माझ्या जातील. नवऱ्याचा किती दिमाग आहे ती मला माहितीये. तू काल जलमलेल्या कुत्र्या सांगू नको मला. माझ्या नवऱ्याकडून सारं लुबाडलं. तू झाला वैर डब्ल्यूच्या गाडीत फिरतोय आणि बीएमच्या फिरतोय तू. वैर काय तुला काय मिळायचंय लोकांना फसवून? अहो फसून नाही हो, मी कुणालाच फशील नाही. आतापर्यंत जेवढे माझ्याकडे लोक आलेत ना, सगळे करोडपती केलेत म्या. अरे काय बोलतोय, या कुणाला फसवलं नाही वय. माझ्या नवऱ्याला घरदारी काय लावलं, जमीन अहो, जमलंही तुमचा काय लावलं, नवरा- आम्हाला रस्त्यावर काढलं आणि तू अहो करोडपती झाला वय. तुम्ही कशाचा फक्त करोडपती झालाय तू? मॅडम ऐका, तुम्ही फक्त 6 मॅडम महिन्यात मला तुमचा. अजिबात म्हणू नको तू. तसली भाषा मला मॅडमची वापरू नको. मॅडम सर करूनच तू लोक लुबाडली. बरं मला ती मावशी सांगू थोडं ऐकून नको. घ्या, मावशी थोडं ऐकून घ्या तुम्ही. ऐका काय तुम्ही. ऐकून घ्यायचंय तुझं? माझी आणि पोरांची माझ्या नवऱ्याची सोय लावायची तू, नाहीतर बघ तुझ्या दारात येऊन जीव देते का नाही. अहो, सांग सोय कुठे लावून कुत्रे, तू ठेवली मी भाड्या माझ्या तुमची. समोर याचा. ऐका, सोय लावून ठेवली मी तुमची. 6 महिन्यात तुम्ही करोडपती, ते बी 100%. अरे कुत्र्या तुला लाज वाटते? तू 2 महिन्यात माझ्या नवऱ्याला करोडपती करणार होता. अहो 2च तुम- महिन्यात. अहो 2 महिने लागता एका दिवस वर्ष 6 2 महिने पण वर्ष लागू झालं तरी शकते. आता सांगतोय, आता तू 6 महिन्याची मुदत देत तू काय करोडपती बनायचं? तू लोकांना लुबडून झाला की करोडपती ना आम्हाला केलं रोडपती वैर. अहो तुम्ही फक्त लोकांना 3 पैशाची माणसं. लालीच दाखवतोय ऐका, ऐका. तुम्ही फक्त 3 माणसं जोडायचं बघा, जास्त टेन्शनच घेऊ नका. अरे 3 जोड नाही तर 10 जोड नाही तर अख्खं तुझं घरदार लावत्यात. मला उतरायचं नाही. तू माझं झालेलं नुकसान भरून दे. पुढचं बोलू नको तू. अहो नुकसानचं नाही मॅडम, ऐका तुम्ही 6 महिन्यात करोडपतीत म्हणलं ना तुम्ही. मला करोडपती नाही म्हणायचं. मला घरात सपरात राहून जगायचंय. तू माझं गेलेलं सगळं घरदार जमीन जमलं ते आणून दे. तू बाकीचं भाड्या तुम्हाला बोलू आणखी- नको, नाही तर तिथं आणखी- येऊन तुला हाय का नाही कातडीने निघोस्तर हाणील मी. तुला नीट सांगते, डोक्यात जाऊ नको तू माझ्या. अहो, संसाराचं छपराच्या- वाटोळं केलं ते अहो, केलं. 3 मॅडम. माणसं म्हणतोय 3 माणसं उरावा बसायला जोडा. कशाला रे तुला 3 माणसं लागतात? अहो 3 माणसं जोडले ना तुम्ही. आता छपराच्या घरात राहत ना, उद्या 7 स्टार हॉटेलमध्ये राहता ना तुम्ही. अरे तू अजून 3 जोड नाही तर तुझं घरदार उरावा बस घेऊन, पण माझं वाटोळं झालेलं भरून दे. टेन्शन घेऊ नका तुम्ही. 6 महिन्यात करोडपतीत बस का? ठेव का मग मी? तू फोन ठेवू नको, माझी सोय लाव. नाही ठेवा मॅडम, जरा आता आता तुमची तुला- सोय लागली. नाही नाही आता तुला त्रास व्हायला लागला. दुखतंय काय तुझं आता माझ्यावर तुमची- बोलाय? तू माझं तुमची- भरून दे, ऐका इथं तुम्ही. सगळं गेलेलं. तुमची बरोबर सोय लागलेली, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुझी आता तुझी बरोबर सोय लावते. ठेव आता तू फोन. शेअर मार्केटिंग करतोय रे.